बालभास्कर. ओ काय सुंदर हॉल आहे हा. कुठून आणलीत ही सुपारी? हा मनुष्य कोणीतरी फार मोठा असामी असणार. काय हो, एवढ्या मिठाया कधी बघितल्या तो आपण, सांगा बघू. वा 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 वा, फारच छान हो. असं वाटतंय की मी अगदी षण्मुखानंद हॉलमध्ये आहे. वा वा वा, धन्यवाद. नाही पंडितजी, अहो माझं काहीच नाहीये. इथले मालक तुमचे खूप मोठे चाहते आहेत, म्हणून ही आजची खासगी बैठक त्यांनी बोलावली आपली. वा 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 वा, भारी माणसं आहेत ही. काय उत्तम प्रयोग करायचा आणि त्यांची वाहवा मिळवायची. हो पंडितजी, हो. नमस्कार 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 नमस्कार. कसे आहात? छान भारी. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आल्यामुळे आम्हाला जामच बरं वाटलं. नाही, माझा आनंद आहे, माझाच आनंद आहे खरंच. वा वा. ही छोटीशी झोपडी कशी वाटली तुम्हाला? ही झोपडी आहे तुमची? याला झोपडी म्हणायचं म्हणजे आमच्या घरांना बीळ असं म्हटलं पाहिजे. अहो नको नको, खरंच नको. एवढी मिठाई मी आयुष्यात माझ्या बघितलेली नाहीये. मला तर असं वाटतं की मी हलवायच्या दुकानात उभा आहे. माहीमचा हलवाई पण याच्यामध्ये आहे. माहीमचा हलवाई. खूप खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून. वा 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 वा. काय मग कसं जायला? छान झाला, छान. छान झाला. यांना खरंच शास्त्रीय संगीत ऐकायचं? हो पंडितजी, असेल ना. प्रश्न पुन्हा एकदा, यांना खरंच शास्त्रीय संगीत ऐकायचंय? असेल ना पंडितजी, म्हणून तर बोलवलंय. कमाल आहे, मला वाटत नाही. नाही असं ती जी बाई आहे ती असरानीच्या जवळ जाते. नाही आमचा परवास चांगला. हो, छान झाला प्रवास अगदी. नाही, आम्ही पहिल्यांदाच असं वेगवेगळ्या गाडीतून आलो. आम्ही एका गाडीत, वाद्य एका गाडीत. खरं सांगू का, आमची वाद्यनं पहिल्यांदाच अशी आरामात गाडीतनं आली आहेत. हो, तानपुरा असा होता. हो, अगदी अगदी खुश झालेला होता तू. ऍक्च्युली काही झालं, आम्ही ज्या 2 गाड्या पाठवल्या होत्या ना, हा. त्या रस्ताच चुकला. नाही तर 4 गाड्या आहात तुम्हाला अरे पाठवल्या. बाप रे, एवढं कोण करतो हो प्रेम आपल्या कलाकारांवर, सांगा बघू. आम्ही सामान्य लोक आहोत. म्हणजे कार्यक्रम सुरू झाल्यावर एखादा आह किंवा टाळी जरी आली तरी सुखाने हरखून जाणारी माणसं आहोत. हे म्हणजे खूपच झालं. नमस्कार, खरंच पुन्हा एकदा नमस्कार करतो. एकदा छान कार्यक्रम करूया. तुम्ही आमच्या पाहुणे होय, आहेत. होय. तुम्ही म्हणजे देवाचे माणसं अहो, नाही, नाही. हा? खरंच. तुमच्यामध्ये कला अशी नासानासामध्ये भिनलेली अहो, आहे. नाही नाही, तुमची तुमच्या ह्याच्यावर हात आहे, तुमच्या देवाचा हात आहे. हे बस बस, तुमची तुमची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करण्यासारखं. अगदी अगदी खूप हर्ष आहे मला इकडे येऊन. एक मिनिट. हो हो. बोलत काय बस काही झाला त्यांना काय काय नाही कोण आहे? हो हो. अरे बापरे, आता अजून नको हो मिठाई. खरंच सांगतो मी, अगदी खरं सांगू का, मला मधुमेह आहे. खरंच सांगतो, मला मधुमेह आहे. हे नको मिठाई. अहो नको खरं. अहो काय असणार आहे हे बघा, ही काजू कतली आहे. या खाडवा काय झालं? पंडितजी काय झालं? काय झालं? तर खरं तर 5,001 एवढंच मानधन ठरलं. हे नको. अरे ते देणारच आहे, पण हे लव ऑफ टोकन. लव ऑफ टोकन? दुखाईची आहे. मू दुखाई? म्हणजे पंडितजी, आता तुम्ही गाणं गाऊन तुमचं तोंड दुखणार ना, म्हणून मू दुखाई. अच्छा, नाही तर मू दिखाई असं हा, असं असतं. आहे. हे मी घेऊ शकतो का? जसे जसे मैफिल रंगणार कार्यक्रमात मज्जा येणार. अत्यंत मला देणार काहीतरी दे. हो, सुरू करूया सुरू. ही मैफिल खास तुमच्यासाठी. लंगर का अरे जिन मारो.
सांगू नका. मला म्हातारीचा थोबडा बघायचा होता. जेल मध्ये जायच्या आधी कवर गुटगुटीत होता माझं पोरग, आता एकदम मी तुला खावायला पिवायला चांगलं खुरायचे. अरे नाही नाही आहे. अरे अरे मी कायमच नाही आलोय. आणि मी सुट्टीवर आलोय. हे बाबा मला पॅरोलवर सुट्टी मिळाली. घरात पोपट आहेत का जास्त? पॅरोलवर पॅरोलवर. कॅरल मिळाला. एक्सक्यूज मी, हे त्यांच्या पेरोलवर आहेत का? येडायस काय? पेरोल नाही रे, प्यारोल प्यारोल. पॅरोल हा, म्हणजे भाई जेल मधनं सुटून आलाय. जेलमधून सुटून आलेत ते? अरे बापरे, हे कुठली सुपारी आणली ही तुम्ही? मलाही माहित नव्हतं पंडितजी. त्यांनी सुपारी दिली 5,001 म्हणाले म्हणून मी लगेच हो म्हणालो. मला नव्हतं माहिती अचानक हे येतील म्हणून. मला नाही माहिती हे का आले आता काय करायचं? चला, आपण जाऊया. नाही पंडितजी, कोण आहेत म्हणजे? फेमस बाई आहे, हातोडा बाई. मोठा कपाळ दिसला ना टाप करून फोडतो. माझं दिसतंय का? माझं दिसतंय? ए बाबा, ए बाबा हा कोण आहे? नमस्कार. तुला माहिती आहे ना, मला ठुमरी ऐकायची सवय आहे ना रे. शास्त्रीय ऐकतात ना. हो, म्हणजे बरेच दिवस झाले कानाला काहीतरी शास्त्रीय सुमित्रच ऐकलं नाही ना, म्हणून त्याला बोलवलं इकडे. अरे पप्पा हा. म्हणजे हा दिवाळी पाठ आहे. नाही, नाही, नाही. ए चल ना गा ना काहीतरी भाई. डिंचक 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 गा ना. नाही नाही, काय नाव काय बोलला तुझं? भूपेंद्र सिंग. आजपासून तू भोप्या. भोप्या. ए भोप्या बोल. असू दे, हरकत नाही. भोप्या बोलतात त्याला. आहे. अरे भोप्या बोलायचं, रिस्पेक्ट करायचं. आपल्या घरात त्याचे पावलं लागलं आपल्यासाठी एवढी मोठी गोष्ट आहे. कवरा मोठा माणूस आहे तो, शास्त्रीय गातात ते ना. हो. त्याला भोप्या बोल शिकतो. शास्त्रीय गातो. हो, हो. भोप्या नाही मग काय बोलायचा? अरे त्याला गुजरू बोल. नाही, गुजरू पण नको, पंडितजी म्हटलं तरी चालेल. गुजरू पंडितजी बोलायचे त्यांना. पप्पूस कावरा मोठा फॅनत माहित आहे ना पंडितजींचं. मग म्हणजे तुला सांगतो की तुला माहित आहे ना रे, ठुमरी ऐकल्याशिवाय मी जेवत नाही, झोपत नाही, गेम पण वाजवत नाही. बोल मी. काय सांगता? अरे वाचाऱ्या, तुला मागच्या टायमाला माहित आहे ना, तो कचरा हटेला वाचाऱ्या मना लय त्रास देत होता. त्याच्यामुळे 2-4 माझे डील हिसकटले. मी बोललो आज याला ठोकणारच. आई तर मला नाकावर भेटली. मग? लात मारून बोललो वाचाऱ्या, मारो गोली मारो मारो असं बोललो. तो वर बघितलं तर एक पोस्टर, कट्यार काळजात घुसली. कट्यार काळजात घुसलीचं पोस्टर बघितलं. वा. दाटून मन आलं रे माझं आवरे, दाटून आलं. बोललो वाचारा, या माणसामुळे तू वाचला. निघ निघ ना, तर ठोकून टाकून तुला वाचारा. काय सांगताय? पुढे गेलो, तिकीट काढले ना, त्या नाटकाला बसलो मी. कट्यार काळजात घुसली बघितलं तुम्ही? बघितलं मी. म्हणजे तुम्ही चाहते आहात त्याला? अरे चाहते, अरे हे तर काहीच नाही. भीमसिंग जोशी अण्णा, पंडितजी जसराजी, वसंतराव देशपांडे. अरे याचं काय आहे की नाही, त्याचे नातवाचं पण गाणं ऐकतो मी. हे शेवटचं कळलं नाही, पण वा, भारी आहे पप्पा. कमाल आहे. खरंच आहे, संगीतात ती ताकद आहेच बरं का. ते काय? बरं का हातोडा भाई. हा. संगीत मन को पंख लगाए, रिमझिम झिम झिम. चल चालू कर चालू. अंगर का करिए जिन मारो, टंगाई दाई का करिए जिन मारो, टंगाई दाई का करिए जिन मारो, टंगाई का करिए जिन मारो, मोरे अंगना लग जाए, बिन सासे कई शासन न दिया, बिन सासे कई शासन न दिया, डोर डोर गर जिन मारो लोंगो ए, गप रे गप. ए बाबा लय बोर मारतोय. अरे काही जा. अरे ह्याच्या नाचता पण येत नाही पप्पा. ऐका, हे गाणं मुळात असं असं नाचण्यासारखं नाहीच आहे. ए तू गप रे. ए मेंढ्या, आपला वाला गाणं सांग त्याला. अरे भाई ते काय ना, बीडीचे राहिले जिगर पे पिया.
हे जमत नसेल तर काटाला का बंगले के पीछे ते गाणं. हो, ही असली गाणी, ही फिल्मी पद्धतीची हा गाणी. गा ना गा. ए बाय, हा गायला ना मोठा हातोडा घाल डोक्यात त्याच्या. नाही, हातोडा नाही तानपूर. काय बोलतो म्हाताऱ्या तू हातोडा आहे काय ते तंत ब्र आहे तू. तानपुरा असं नाव आहे त्याचं. ए पप्पा, माझी वाली गाणी पाहिजे, मला काय माहिती नाही. बघा, ही वेगळी गाणी पद्धतीची गाणी तुम्हाला आवडतात, मी वेगळ्या पद्धतीची गाणी गातो. कळलं का? मी शास्त्रीय संगीत गातो. तू नाही गाणार? नाही, मी नाही गाऊ नाही गाणार? नाही नाही. बँड्या, अहो अहो हे अहो हे काय करताय? वाले घालेल म्हाताऱ्या. मग त्याला गायला सांग ना, बिडी जलायले. मग म्हातारी तू ए मम्मी, मला बिडी जलायले पाहिजे. यार बीडी करायला का तू सिनेमातलं गाणं नाही तू मी याला मारणार. अरे थांबा, ते कोण पाहुणे आलेले आहेत असं वाग तुम्ही पण ना. ऐका माझं पोरग 2 दिवसासाठी पॅरोलवर सुटून आलेलं, तर त्याच्या मनासारखं होऊ द्या, त्याच्यासारखं त्याला गाणं ऐकू द्या. ऐका माझं काय बिडी जलायले पाहिजे. सांगत पंडितजी, माझ्या पोरासाठी फक्त ओली गाणं गा. हो, पण कसं आहे माहितीये का, हातोड्याची आई हे नाही गाऊ शकत. मी हात जोडून सांगतो, दुसरं कुठलंही गाणं द्या, पण हे दुसरं गाणं बिडी जलाय- देऊ? नाही हो, मी कम्फर्टेबलच नाही आहे या गाण्यात. बँड्या, ते काय ते आणलं आता. आहे हा. मिनी जेल मध्ये गाणं लिहिला. माझ्या पोराने जेलमध्ये गाणं माझं पोरग कवी जायला आता यांनी पण लिहिलं, ते पण जेल मध्ये. हे जर लिहायला लागले तर खऱ्या कवींनी काय करायचं? घोडबंदरच्या रस्त्यांवर लिहायचं का खड्ड्यांवर लेख लिहायचे? काय करायचं पंडितजी कवींनी? तू जरा स्किट मध्ये राहा. घरातले ताण तू ताणपुऱ्यावर छेडते, जरा काळजी घे बाळा. ए, पप्या, काय हे मी वेगळ्या हे मी लिहिलेलं आहे. ते काय? याच्यात चाल घाल. चाल घाल असं नसतं, चाल लावणे असा प्रकार असतो. हा ना. तेव्हा वाच आधी. हो, हे तुम्ही लिहिलेलं आहे. आहे मिनी लिहिलाय. माझं मी कैदी नंबर 717 एकदम खतरा लिहितोय कविता मारून पत्रा. ना फोन ना यार, जिंदगी झाली सायलेंट. सोडा मला नाहीतर होईल मी व्हायलेंट. चांगलं लिहिलं. यात तुम्ही म्हणाला चाल घाल, चाल घाल. याच्यात चाल घाल, याच्यात चाल घालण्यापेक्षा मी चाल लावेन. याला चाल लावेन. फारच सुंदर शब्द आहेत. मोत्याचे दाणे. ए भाई हे नाही. ते वाला नको. हे गच्ची गुच्ची कसला वाला हवाय. सातशे सतरा 717 कैदी नंबर 717. कैदी नंबर 717 मी आहे एकदम खतरा. 717 कैदी नंबर 717 मी आहे एकदम खतरा. लिहितोय कविता मारून पत्रा, लिहितोय कविता मारून पत्रा. पत्रा 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 पत्रा. ना फोन ना यार, जिंदगी झाली माझी सायलेंट. नावो ना चार, जिंदगी झाली माझी सायलेंट. सोडा मला नाहीतर होईल, सोडा मला. सोडा 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 मला नाहीतर होईल मी व्हायलेंट. कैदी नंबर 717 मी आहे एकदम खतरा. कैदी नंबर 717 मी आहे एकदम खतरा. कैदी अरे तू कोण माणूस? पंडितजी आले आपल्या घरात, शास्त्रीय गाण्याचं सोडून तू हे काय त्याला फालतू अरे पण पप्पा, ह्याच्यातच मजा आहे. मला आता लावणी पण पाहिजे. मला लावणी हातोडा द्या माझा. मला लावणी पण पाहिजे. मी नाही गाऊ शकत. सांगा पप्पा.
डोकं नको फिरू आधीच सांगतोय तू ऐक माझा ऐक ना ए तू इकडे ये. ऐक, ऐक, लावणी का इकडे ये. लावणी नाही होणार पप्पा मला लावणी पाहिजे लावणी नाही, शास्त्री लावणी नाही, आता सांगतो पप्पा माझ्या नादी लागू नको तू आधीच सांगतोय मी. मला लावणी सांगणार तर मी फोन आधीच सांगतो. आई बोलायचं नाही एक शब्द तोंडात न कारायचा नाही ना रार्य मासले पंडित तू नाही तू इकडे नाही राहू दे नाही 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 तुम्ही इकडे इथून का तू मागून छान नाही पंडितजी तुमचं मान तुम्ही इकडे बस बाय ये तबला वादक तुम्ही बस तुम्ही आता ऐक तुम्ही पंडितजी तुझ्या आवडीचं गाणं गायचं टेन्शन घ्यायचं नाही कुणी पण आता तुला जर ताऱ्यास दिला तर यो बाम आहे यो बाम जे हातात जे गाणं गाताना कोणी पण तारास दिला तर ही पीन आहे ना अच्छी करून करायची एकदम धूमधडाका परफॉर्मन्स सगळी गाणी छान गालास दादा. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद दा. वा वा या फुलझडीपासून या आपटीवार पर्यंत मधले सगळे बॉम्ब होते. ए. खतरनाक मस्त होती कॉन्सेप्ट आणि उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. एक अरुण बघता बघता आमची दमछाक होते. आज 2-2 अरुण होते स्टेजवर. मला असं वाटलं की पोरगा पण तसाच आहे की काय असं मला एक शंका येऊन गेली मनात की पोरगा पण तसाच बोलेल. मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू आता आता खड्ड्यांमधून जाणाऱ्या कवीचं दुःखही आलं. येस येस. ते पण छान होतं. मजा आली. थँक्यू. सई. 717 वोल्टचा परफॉर्मन्स होता. फार मजा आली. ग्रेट टीमवर्क. मला असं वाटलं की छान सगळ्यांनी आपापले रोल्स एकदम मनापासून निभावले. नमा बिंबीच्या देठापासून आवाज येत होता आणि ते फील होत होतं. खूप छान कॅरेक्टर पकडलं होतंस. मजा आली. अरुण दादा बॉम्ब फुटल्यानंतर शेवटची जी उडी होती त्याला सलाम. त्याला सलाम. दुसरं काहीच नाही. आम्ही मस्त. मला असं वाटतं की हे तुझं क्रेडिट आहे की आमच्या तोंडात हे गाणं बसलं कैदी नंबर 717. म्हणजे हे काही तोंडात बसावं असं गाणं नाही आहे सामी. पण ते तू गायलंस त्याच्यामुळे ते अजूनही घोळतंय मनात. ॲडिशन टू दिस प्राजू आज खूप सुंदर दिसतेस. मजा आली गाईज. कॉंग्रॅच्युलेशन्स. डान्स स्टेप्स अत्यंत उत्तम होत्या आणि आजची हेअरस्टाईल पण मला आवडली. मजा आली. व्हेरी नाईस.